हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. माझ्या चांगलं कर्ज की वाईट कर्ज, तुमचं कर्ज ॲसेट आहे की लायबिलिटी, या व्हिडिओमध्ये मी अनेक साऱ्या गोष्टी बोललो होतो. मला या व्हिडिओमध्ये खरं तर टच केला होता रिव्हर्स मॉर्टगेज असं मला वाटतं, आणि याला मी एक थम्स डाऊन लोन म्हणलं होतं की हे एक अत्यंत थम्स डाऊन लोन आहे. अनेक साऱ्या इतर गोष्टीमध्ये मी समजावल्या होत्या. मला विचारणा अशी झाली की आशुतोष, याला तू थम्स डाऊन का म्हणतो, हे काय प्रकार आहे, हा नेमका प्रकार काय, आम्हाला हे तर समजव. म्हटलं ठीक आहे, समजूयात थोडं. आणि म्हणून माझ्या या व्हिडिओमध्ये मुळात हे कर्ज काय आहे, रिव्हर्स मॉर्टगेज हा काय प्रकार आहे, हे आपण एक समजून घेतो. कुठल्या बँका देणार आहेत वगैरे अनेक साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी पुढच्या काही मिनिटांमध्ये मी हे समजून देणार आहे. आणि ह्या व्हिडिओचा एक सेगमेंटचा जो एक फटा म्हणतात की एक ब्रँच, ही ज्यांना आता त्या म्हणजे माझ्या लाडक्या मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधल्या त्या टाईमच्या लूपमध्ये असं अडकतात, त्यात सगळ्या टाईमच्या ब्रँचमध्ये होली पवित्र टाईमलाईनच्या याच्यामधले एक ब्रँच असते, तसं हे थोडं एक ब्रँच मी माझ्या एका लाडक्या विषयाकडे थोडी वळवणार आहे. आणि म्हणून हा एक व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मी खूप साऱ्या विषयांचा अभ्यास चालवला होता, अनेक साऱ्या विषयांवर मी अभ्यास चालवला होता. मी खूप काय काय बघतो आहे, मी भरपूर शोधतो आहे इंटरनेटवर, मी खूप काय काय बोलतो आहे, काहींशी ऑनलाईन मी बोलतो आहे, मी काही इंटरव्ह्यूज ऐकून राहिलेलो आहे, काही बातम्या मी ऐकतो आहे. आणि या सगळ्याच्या नंतर जो एक तयार झालं की जनरेशनल वेल्थ कशी तयार करायची किंवा एक जनरेशनल वेल्थ कशी सेटअप करायची, जनरेशनल वेल्थ कशी मॅनेज करायची, जनरेशनल वेल्थ कशी सांभाळायची, याच्या मागे याचा काय भाग आहे आणि हा कसा सांभाळायचा, हे त्याची पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. सो पुढच्या काही सेगमेंटमध्ये याच व्हिडिओच्या काही सेगमेंटमध्ये मी हा विषय अधिक डीपमध्ये बोलणार आहे. अनेक साऱ्या बँका रिव्हर्स मॉर्टगेज देतात. फॉर एक्झाम्पल SBI देते का, तर हो. HDFC बँक देते का, तर त्यांनी तर दिलंच पाहिजे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, ज्यांची ओळखच मुळात हाऊसिंग लोनपासून झाली, ते देतात. SBI देते, पंजाब नॅशनल बँक देते, बँक ऑफ बडोदा देते, ॲक्सिस बँक देते, इवन बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा बजाज हाऊसिंग फायनान्स पण रिव्हर्स मॉर्टगेज देते. ॲक्सिस बँक देते, बँक ऑफ बडोदा आश्रयच्या नावाने देते. बजाज रिव्हर्स मॉर्टगेज लोन नावाचं एक लोन येतं, ते दिलं जातं. PNB बागबान या अत्यंत फेमस सिनेमाचं नाव यांनी वापरलं आहे, पंजाब नॅशनल बँक PNBने. आणि ॲक्सिस बँक पण याच्यामध्ये ऑफर करते. IDBI, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, इंडियन बँकेचं एक मला नाव सापडलं, कोटक महिंद्रा बँक मला सापडली. एज तुमचं मिनिमम ॲटलीस्ट 60 असायला पाहिजे फॉर जस्ट ॲप्लिकेशन्स विथ स्पाऊस, फॉर जॉईंट ॲप्लिकेशन विथ स्पाऊस must typically be at least 55 or 58. varies by bank. बऱ्यापैकी बँका हे 55 गृहीत धरत आहेत, त्याच्यामुळे मी पण 55 म्हणतोय. स्पाऊस म्हणजे जनरली घराची जी मालकी असते ती पुरुषाच्या नावावर असते, त्यामुळे पुरुषाचं वय हे 60 आणि बायकोचं वय हे 55. व्हेरीज बाय बँक, जनरली 55 गृहीत धरलं आहे. प्रॉपर्टी टाईप हा सेल्फ ऑक्युपाईड रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, ॲटलिस्ट 1 वर्ष मागचं तुम्ही राहिलेलं पाहिजे. लोन टेन्युअर हे रेंजेस फ्रॉम 15 ते 20 वर्ष, 20 वर्षाचं मॅक्सिमम आहे. आणि पेआउटचा ऑप्शन असतो का, तर हो. बॉरोवर्स कॅन रिसीव्ह फंड्स ॲज मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली, ॲन्युअली, ॲन्युटी और ॲज पर पार्शियल लमसम और मेडिकल इमर्जन्सीज. त्यांना काय याच्यामध्ये आहे, काही बाबतीमध्ये याला ॲज अ प्रीपेमेंटचा ऑप्शन एक केलेला आहे की हे ॲज अ कर्ज म्हणून दिलं जातं रिव्हर्स मॉर्टगेज एका ठराविक काळासाठी, किंवा म्हातारपणाच्या ऑप्शनमध्ये कोणीतरी इतर केलं जातं.
repayment and settlement, the loan does not require monthly repayment during the borrower's lifetime. The loan becomes due only when the last surviving borrower dies, sells the home or permanently moves out. हे एक महत्त्वाचा ऑप्शन आहे की द लोन बिकम्स ड्यू ओनली व्हेन द लास्ट सर्वायव्हिंग बॉरोवर्स डाईज, सेल्स द होम और परमनंटली मूव्ज आउट. जर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जाणार आहात, अजून एक याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या वेबसाईटवर काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. टाईप्स: सिम्पल मॉर्टगेज, मॉर्टगेज बाय कंडिशनल सेल, यूज फ्रुक्च्युअरी USUFRUCTUARY असं काहीतरी एक विचित्रसा शब्द त्यांचा तो आहे मॉर्टगेज. आणि मॉर्टगेज बाय अ टायटल डीड, याला यूज फ्रुक्च्युअरीचा अर्थ जर घ्यायचा असेल तर तुम्ही कर्ज देता, बँक हे करते ते करते, पण बदल्यात बँक तुम्हाला राहू देते. याचं बेस्ट एक्झाम्पल, यूज फ्रुक्च्युअरीचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आता काय, आता या चॅनलच्या याच्यामध्ये हे नाव मी घेईन असं मला स्वतःला वाटलं नव्हतं, पण यू हॉफनर हा माणूस ज्यांना माहीत असेल त्यांना ते नाव माहिती, जाऊ द्या. यूज हॉफनर याने त्याचं घर विकलं, अति धनाढ्य माणूस, पण बदल्यात त्याने असं डील केली की या घराचा ताबा तुम्हाला तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे, मी मेल्यानंतर या घरात तुम्ही काय करायचं ते करा. आणि ही अट टाकल्यामुळे त्या खरेदी विक्रीच्या अमाऊंटमध्ये काय फरक पडला तो पडला. झालं काय की तुम्ही घर विकलं, पण अट अशी टाकली की मी मेल्यानंतर हे सगळं होईल. हे कर्ज मग अनेक वेळा मॉर्टगेज बाय टायटल डीड असा एक ऑप्शन येतो, मॉर्टगेज. इंग्लिश मॉर्टगेज, अनॉमलस मॉर्टगेज. काय की उदय कोटक हा एक अत्यंत फेमस माणूस आहे, त्याच्या नावाने चालणारी बँक हे असले सगळे शब्द वापरणार आहेत. एकदा मला असं वाटतं आता शशी थरूर यांच्याबरोबर जाऊन बसावं असं ते सगळं मला थोडा वेळ यायला लागला आहे असं त्याचा आहे. जाऊ द्या. पुढची गोष्ट, या सगळ्यांच्या याच्यामध्ये आलेलं आहे अत्यंत साधा भाषा की या बँका देतात. साध्या भाषेमध्ये ह्या 5-7 मिनिटाचं मी जे काय बोललो कोवर त्याचा असं आहे की रिव्हर्स मॉर्टगेज म्हणजे माझ्याकडे आत्ता कर्ज आहे, मी मागचे 1 वर्ष राहतो आहे, माझं वय 60 वर्ष आहे, माझ्या बायकोचं वय 55 वर्ष आहे. नॅशनल हाऊसिंग बँकेनी रेग्युलेट केलेली एक स्कीम मला आवडली, मला गॅरंटी माझं आयुष्य फार होईल नाही होईल XYZ ब्ला 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 ब्ला. माझं दुसरं कर्ज आहे, मी मुलांकडे राहायला जाऊ शकतो, मुलाबाळांकडे राहायला जाऊ शकतो, की माझं इतर काहीही होऊ शकतं, पण आता मला या घरात राहायची इच्छा नाही. मी 20 वर्षाची डील केली बँकेशी, 15 वर्षाची डील केली, जे काय. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण याच्याविषयी अधिक बोलूया, पुढच्या पार्टमध्ये पुढच्या सेगमेंटविषयी की काय आहे प्लस मायनस. बँकेकडे मी गेलो, बँकेचा एक चांगला काहीतरी इंटरेस्ट जे काय असेल तो त्यांच्याशी बोललो, त्यांनी मला एक अमाऊंट दिली, हे झालं ते झालं ते झालं. याच्यामध्ये एक नॉन रिकोर्स ऑप्शन अनेक वेळा ॲड असा होतो की तुम्हाला दिलेलं कर्ज किंवा तुम्हाला आलेलं अमाऊंट ही आणि त्याच्यानंतर व्याजावरची झालेली वाढ ही जास्त जरी असेल तरी तुमच्या नंतरच्या व्यक्तीने, तुमच्या एअरने, तुमच्या नॉमिनीने ती फेडण्याची गरज उरत नाही. बँक ती रिस्क अंगावर घेते. लिमिटेशन्स ऑफ लमसम पेमेंट, लमसम पेमेंट एकदा देऊन टाकलं की संपलं, 15 लाख वगैरे काहीतरी येतं. 50% ऑफ एलिजिबल लोन अमाऊंट, म्हणजे तुम्ही घर घ्यायचं असेल तर त्या घराच्या 80% 90%चं अमाऊंट मिळतं. इथे याला ॲज अ इन्व्हेंटरी समजत असल्याने 50% ॲक्सेप्टेबल आहे की 30 लाख 40 लाख 50 लाखाचं घर येतं, 50% अप टू 15 लाखाचं मिळतं. लमसममध्ये काहीतरी लिमिटेशन्स येतं. एक्सपेन्सेस अँड चार्जेस आर पेएबल बाय द बॉरोवर. मी कर्ज घेतो आहे, याचं एक्सपेन्स हे ते मला सगळं पे करावं लागणार आहे, यातून ते डिडक्ट होईल. छोटा इंटरेस्ट रेट दिसत असेल तरी तो मग सातत्याने वाढत जातो. प्रायर परमिशन रिक्वायर्ड फॉर चेंजेस टू प्रॉपर्टी वाईल रिटर्निंग ओनरशिप. एनी प्रॉपर्टी अल्टरेशन सच एज एक्सटेन्शन्स और रिनोव्हेशन्स नेसेसिटेट प्रायर अप्रुव्हल फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे माझ्या रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये मी साधं घराला ठोकाठाकी करायची, मागे काहीतरी रंग द्यायचा, घराला छप्पर टाकायचं, अशा काहीतरी जर गोष्टी करायच्या असतील तर ते बँकेला जाऊन विचारावं लागतं. प्रायर परमिशन रिक्वायर्ड फॉर चेंजेस टू प्रॉपर्टी असा त्याचा पार्ट आहे. पैसा मिळतो असा हा सगळा पार्ट आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये या प्रकाराला मी भरपूर शिव्या घालणार आहे. तर का मग एवढं जर सगळं असेल तर माझा प्रश्न असा आहे तिसऱ्या पार्टमध्ये अर्थातच
तिसऱ्या पार्टच्या सुरुवातीला की व्हाय आय सीम्ड टू थिंक दॅट रिव्हर्स मॉर्टगेज इज वन ऑफ द वर्स्ट टाइप ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट. इट इज अ डील ऑफ बिग नो नो और अ ट्रॅप. मी याचे काही नोट डाऊन करून ठेवलेत माझ्या पॉईंटमध्ये अभ्यास करत असताना माझ्या मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये इकडे तिकडे. थोडं ते मी वाचणार आहे, थोडं अधिक काही गोष्टी बघणार आहे. सो जाऊया. व्हाय इट इज अ डील. मुळात आहे काय हे रिव्हर्स मॉर्टगेज? याला की तुम्ही तुमच्याकडे एक घर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राहता आहात, तुम्हाला पैशाची गरज लागली, तुम्ही बाकी तुमच्याकडे काही नाही आहे, सोनं नाही आहे तरी तेवढं मोठं अमाऊंट मिळणार नाही आहे, तुम्ही सरळ ते घर घेता आणि ॲज पर डिफरंट टाईप्स तुम्ही ते ठेवून देता. तुम्हाला काहीतरी ॲज अ लम्पसम अमाऊंट मिळते, तुम्हाला ॲन्युटीमध्ये मिळते, तुम्हाला ॲज अ मंथली EMI टाईप काहीतरी मिळतं मंथली. कारण तुमच्याकडून आता बँक विकत घेणार असते, बँक तुम्हाला पैसे भरणार असते आणि एका ठराविक टाईम नंतर तुम्हाला ते घर सोडावं लागतं. भारतामध्ये असं आहे की ज्या वेळेला, आणि इथे माझ्या या पुढच्या ब्रँचचा जो मार्ग आहे तो मी इकडे जातोय, की ज्या वेळेला भारतामध्ये मी घराचा विचार करतो त्यावेळेला घर हे पिढ्यांचा साथीदार, पिढ्यांचा साक्षीदार असतं. म्हणजे मी स्वतः ज्या एका घरात राहिलो त्या घराचं नाव होतं पितृछाया. सिन्स इतकं मला गॅरंटी त्या घरामध्ये एकेकाळी त्या मालकांच्या 4-5 पिढ्या राहिल्या असतील, भरपूर काय 1700, 1800 एवढं हे झालं ते झालं, बऱ्यापैकी जुनं ते घर होतं, पितृछाया वगैरे नाव होतं. आणि अशी अनेक सारी पितृछाया किंवा मातृछाया भारतामध्ये तरी अस्तित्वात आहेत. तुमच्या खेडेगावामध्ये असतील, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तर मला माहीत नाही, पण इतर मोठ्या घरांमध्ये हे शक्य आहे. भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणावर आहे. आणि रिव्हर्स मॉर्टगेजच्या काही घरांमध्ये, काही टाईप्समध्ये होतं असं की आईवडील घर ठेवतात, रिव्हर्स मॉर्टगेज बँकेकडून पैसा घेतात, व्याज चालू राहतं, कंपाऊंडिंग चालू राहतं, थोडा पैसा मिळाला असतो, 20-1 वर्षानंतर एवढं कर्ज होतं, एअर्सना ते मिळतं, त्याचं व्याज वाढत एवढं होतं, ओरिजिनल एवढंच असतं, एवढा सारा पैसा चालला जातो. कधी कधी लायबिलिटी होते. चुकीचा जर रिकोर्स किंवा नॉन रिकोर्स तुम्ही घेतला शब्दांच्या गल्लतीमुळे, तर तुम्हाला किंवा तुमच्या एअर्सना त्यांचं स्वतःची असलेली प्रॉपर्टी खिशातून घालावी लागते. अनेक वेळेला त्या घराची प्राईस जर खालती पडली तर बँक तुम्हाला जे ॲन्युटी टाईप जर असेल, EMI टाईप जर असेल, मंथली क्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट टाईप जर असेल, कधी कधी बँका घराची प्राईस पडली या भागामध्ये, असं गोष्ट झालं, तसं गोष्ट झालं, हे झालं ते झालं म्हणून तुमच्या त्या घराची किंमत कमी करून टाकतील आणि तुम्हाला पर मंथ कमी देतील. ट्रॅप, फायनान्शियल ट्रॅप. याला मी जेव्हा अधिक अभ्यास करायला बसलो या प्रकाराचा, तेव्हा मला असं लक्षात आलं की दिस इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ट्रॅप. म्हणजे रिव्हर्स मॉर्टगेजचा अभ्यास करताना मला माझं फायनान्समधलं सगळी अक्कल अशी पिळून बाहेर काढावी लागली की काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, याचं फायनान्स काय आहे, त्याचं फायनान्स काय आहे. हे सगळ्याचा अभ्यास केल्यावर मला असं लक्षात आलं की मी कर्ज घेतो त्याच्या एक्झॅक्ट उलटं होतं. सोन्याचं कर्ज घेण्यामध्ये मला जो तयार होतो, आता सोन्याच्या ऐवजी इथे काय बसतं, घर बसतं. त्यामुळे त्याची जी काय मोठी तयारी होते 50%ची, ओरिजिनल प्राईस एवढी आहे, समजा एवढी असेल, मग ती एवढी अर्ध तयार होतं, मग एवढंच तुम्हाला करावं लागतं. समजा त्याची किंमत घटली तर असं होईल, तसं होईल, तुम्हाला हे करावं लागतं. सिच्युएशन अशी आहे की जर एवढी व्हॅल्यू असेल तर ते तुम्ही समजा एवढं केलं, किंवा पण त्याची ओरिजिनल प्राईस समजा घटत एवढी आली, पण तुम्ही कर्ज जर घेतलं असेल किंवा इतर काही कारणास्तव हे वाढलं, तर सब प्राईम नावाचा एक फार मोठा क्रायसिस येऊन उभा राहतो. भारतामध्ये अर्थातच घरांच्या किमती पडू दिल्या जात नाहीत आर्टिफिशियली, त्या आहेत तेवढ्याच ठेवल्या जातात, वाढायच्या तेव्हा त्या पडवल्या जातात, नाही वाढवल्या जात. जाऊ द्या, लेट्स नॉट टॉक इट. हा एक कारण वेगळा सब्जेक्ट आहे. मला बोलायचा इश्यू असा आहे की ज्या वेळेला मी मल्टी जनरेशनल वेल्थ क्रिएशनच्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला सुरुवात कोणाला तरी करावी लागते. बॅलन्स शीट, ज्या वेळेला त्या घराण्याचं बॅलन्स शीट मला बघायचं असतं, त्यावेळेला अनेक साऱ्या डायनॅस्टच्या ज्या मी गोष्टी ऐकल्या आहेत किंवा मी ज्याचं अनुभवाचा अंदाज करतो, त्याच्यामध्ये त्या डायनॅस्टसाठी
एक अत्यंत महत्त्वाची गरज असते की त्यांच्या खिशामध्ये जबरदस्त उत्तम घर असतं, त्याच्यावर काही प्रॉपर्टीचं लोन नसतं, विदाउट मॉर्टगेज एक होम, 2 घरं 3 घरं, मग त्याच्यामध्ये येणारी प्रॉपर्टी. आणि ज्या वेळेला याच्यामध्ये माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं येईलच, पण मी फक्त एक सब्जेक्टला असा टच करून ठेवून देतो की थर्ड जनरेशन कर्स नावाचा एक काही गोष्टी येतात. थर्ड जनरेशन कर्स आणि रिव्हर्स मॉर्टगेजसाठी जर हे झालं की मला जर माझी प्रॉपर्टी एवढी करायची असेल, हे करायची असेल, ते करायचे असेल, असं करायचं असेल, तसं करायचं असेल, भविष्यातली समजा मला 100 रुपयाची किंमत तशीच ठेवायची असेल तर मला 100 रुपये नाही, 100पेक्षा जास्तीसाठी तयारी ठेवावी लागेल. कारण आजच्या 100 रुपयाच्या गोष्टीची किंमत भविष्यामध्ये काहीतरी वेगळी असेल. भविष्यातले 100 आजच्यासाठी काहीतरी कमी गुंतवणूक करून ठेवावी लागतील, कारण त्याची किंमत वाढेल, भविष्यातल्या 100 रुपयाची किंमत कमी होईल, असं ते सगळं होऊन कॉन्ट्रास्ट होऊन तयार झालेलं असेल. हे जेव्हा याचा मी विचार करीन त्यावेळेला मला रिव्हर्स मॉर्टगेज हे ट्रॅप वाटायला लागतं. का? माझ्या नजरेने विचार करा ना की एक घर आहे, बँकेकडे दिलेलं आहे, बँकेने ते कर्ज घेतलं, या व्यक्तीला पैसा दिला, या व्यक्तीने तो वापरला, आई वडिलांनी, पर्सनल लोन्स टाईप, पर्सनल लोन काइंड टाईप, एखादी दुसरी प्रॉपर्टी तयार केली. पण जनरली जे मी वाचलं आहे, रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये मॉर्टगेजपेक्षा कर्जाचं व्याज हे 1 ते 1.5% हाय असतं. म्हणजे बँक जर त्यांचं घर कर्जासाठी समजा गृहीत धरा की 9% समजा असेल, एक 9.25 किंवा चला ॲक्सेप्ट करूया 9.1, 10.1 आणि 10.7% आसपासचे कॅल्क्युलेशन मी मांडून दाखवतो की 9.1, 9.2 च्या आसपास जाणारी जर कर्ज तुम्ही भारतात पाहिली असतील, घर कर्ज, होम लोन्स, तर रिव्हर्स मॉर्टगेज हे भविष्यामध्ये 10%पेक्षा जास्तीच्या गतीने वाढत जातं. आणि ज्या वेळेला कंपाऊंडिंग तुमच्या विरुद्ध काम करतं त्यावेळेला कंपाऊंडिंगला हरवण्यामध्ये तुम्ही कमी व्हायला लागता. तुमची मल्टी जनरेशनल वेल्थ तयार करण्याची पॉसिबिलिटी खड्ड्यात गेलेली असते. आई वडिलांना कर्ज पाहिजे, आई वडिलांना पैसा पाहिजे, त्यांच्या सेव्हिंगमध्ये त्यांनी काही कारणास्तव हे झालं, मुलांना पैसा द्यायचा आहे, त्याच्याऐवजी मुलांना कर्ज देऊन बसले, संपलं. येणाऱ्या मुलांनी कदाचित पैसा जमवण्याच्या ऐवजी इन सम सिनॅरिओज लायबिलिटी येऊन बसली. आता नॉन रिकोर्स हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे, हे तुमचं म्हणणं मी मान्य करतो. हो, तुमचं म्हणणं मी मान्य करतो की नॉन रिकोर्सचं जर असेल ऑप्शन तर बँकेला ते उरलेलं एक्स्ट्राचं कर्ज, ते घर या आईवडिलांचं समजा झालं निधन, की स्पाऊसपैकी ज्याचं सगळ्यात शेवटी निधन होईल किंवा दोघंही जर कुठल्या बाहेरच्या देशात निघून गेले, दोघांनीही जर ठरवलं की आता या प्रॉपर्टीमध्ये राहायचं नाही, 20 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, किंवा दोघांनी ठरवलं की आता या घराच्या बाहेर राहायचं नाही. माझं असं म्हणणं आहे की आजच मी असं बघतो आहे माझ्या स्वतःच्याच घरामध्ये की 80 वर्षाची माणसं होऊन जगत आहेत, मिनिमम वय वर्ष 60, पेन्शनचं क्रायसिस ज्या वेळेला समोर येतं आहे, अशा वेळेला माझा हा व्हिडिओ आणि माझं हे सेगमेंट कामाला येणार आहे. कारण अनेक साऱ्या मेडिकल गोष्टींमुळे आपली सगळ्यांची मिनिमम वय ही वाढत चाललेली आहेत. गृहीत काय धरलेलं आहे की माझं मिनिमम वय हे फक्त आणि फक्त 80 असेल. 75 वर्ष, 80 वर्ष, मी अगदी अभिमानाने सांगू शकतो, माझ्या वयामध्ये, माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांची आई ही 95 वर्ष जगून वारली. माझ्या आईचे वडील हे 80 का 85 वर्षाचे जगून वारले. माझ्या आईची आई 70च्या वरती वर्ष होती, 75 होती का 75 होती का 76 होती, आजी मला नाही आठवत, 75-76 असंच काहीतरी वय होतं तिचं. नाही, पण आमच्या घरामध्ये 90-95 वर्ष जगल्याचे पण आम्ही पाहिलेत. हो, त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की दोन्ही स्पाऊसच्या मृत्यूनंतर किंवा दोघांनी बाहेर निघून जाण्याचं ठरवलं किंवा दोघांनी मायग्रेट व्हायचं ठरवलं, जाणार कुठे? तुम्ही राहता घराचा सौदा करता आहात, तुम्ही ज्या घरामध्ये राहता आहात. आणि म्हणून ज्या वेळेला मी मल्टी जनरेशनल वेल्थचा विचार करतो त्यावेळेला त्या मल्टी जनरेशनल वेल्थ क्रिएशनचा शत्रू म्हणून मला रिव्हर्स मॉर्टगेज दिसतं. तुमचं राहण्याचं प्रॉपर्टी गेली ना, संपलं.
तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे, तुम्ही सोन्याच्या अगेन्स्ट घ्या. तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे, तुम्ही शेअर्सच्या अगेन्स्ट घ्या. तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे, तुम्ही प्लॉटच्या अगेन्स्ट घ्या. तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे, तुम्ही लोन अगेन्स्ट इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घ्या. तुम्हाला पैसा पाहिजे, तुम्ही बँकेकडून पर्सनल लोन घ्या. हा, पर्सनल लोन थोड्याफार प्रमाणावर महागात जातं, कारण पर्सनल लोनचा 15% आसपासचा व्याज जातं आणि अमाऊंट पण तेवढी मिळत नाही. एखादा मोठा आजार जर झाला असेल तर अनेक वेळेला रिव्हर्स मॉर्टगेज हा एक प्रकार असतो, पण रिव्हर्स मॉर्टगेज तुम्हाला रस्त्यावर आणणारा प्रकार आहे. आणि जर रिव्हर्स मॉर्टगेज करायचं असेल तर मल्टी जनरेशनल वेल्थ क्रिएशन, जे कदाचित माझ्या चॅनलचं वैशिष्ट्य होणार आहे याच्या पुढे, की हा व्यक्ती मल्टी जनरेशनल वेल्थ क्रिएशनबद्दल बोलतो, फुली मारून ठेवून द्या. त्यामुळे माझ्या चॅनलवर जर कोणी रिव्हर्स मॉर्टगेज बोलायला आलं तर मी त्याच्यावर सांगेन की बाबा नमस्कार, माझा व्हिडिओ बघ, हा माझा व्हिडिओ आहे. तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर मला विचारा, मला कमेंट करा, मी उत्तर देईन कमेंटमध्ये. लाईक करा, कमेंट करा, कसा वाटला, शेअर करा तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मल्टी जनरेशनल वेल्थबद्दल बोलायला.